आई खरंच लग्न म्हणजे नवं आयुष्य असतं का? की जुनं सगळं स्वप्न संपवून नवा संसार उभा करायचा प्रयत्न करायचा? अपूर्वाने लग्नाच्या आदल्या रात्री आईला विचारलं होतं. आईने तिचे डोळे पुसत हसत उत्तर दिलं. लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण आहे गं. आणि बायको बनणं म्हणजे रोज नवी परीक्षा असते बघ. बायकोचं कर्तव्य असतं ते फक्त घर सांभाळण्याचं नाही, तर स्वतःच्या मनाचं संतुलन राखण्याचं. आणि तू ते सांभाळशील याची खात्री आहे. त्या रात्री अपूर्वा बराच वेळ जागी होती. आईचे शब्द कानात घुमत होते. कर्तव्य, बायकोचं कर्तव्य. तिला वाटलं होतं हे कर्तव्य म्हणजे फक्त नवऱ्याची काळजी घेणे, सासरचं घर सांभाळणं आणि सगळ्यांना खुश ठेवणं. पण पुढच्या काही महिन्यात तिला उमगलं की हेच कर्तव्य कधीकधी स्वतःला विसरण्यास भाग पाडतं. लग्नाच्या काही दिवसांनी ती नव्या घरात पाऊल टाकते. घर मोठं आहे, पण हसू मात्र कुठेच नव्हतं. अपूर्वाने घरात पाय ठेवला आणि पाठीमागून फुले उधळली गेली. पण तिच्या मनात मात्र काहीतरी रिकामं होतं. माहेरचं ओळखीचे चेहरे दाराबाहेर होते. डोळ्यात अश्रू तर ओठावर थरथरणं होतं. आणि तिला त्या क्षणी पहिल्यांदा जाणवलं की माहेर म्हणजे आकाश, सासर म्हणजे पिंजरा. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या थंड वाऱ्यात ती उठते. अजून सवय नाही, पण सासूबाईंचा आवाज ऐकू येतो. अपूर्वा, चहा झाला का? सगळ्यांना वेळेवर कामाला जायला हवं. सासूबाईंचा आवाज ऐकून ती झटक्यात उठते. हात थरथरत होते, पण ती सगळं आवरते. चहा पोहे करते आणि सगळ्यांना देऊन शेवटी स्वतः बसते. पण तेव्हा सासूबाई म्हणतात, अगं, चहा इतका गोड का केला आहेस? पहिल्यांदाच बनवला आहेस का? अपूर्वा गप्प राहते. ती काही बोलत नाही. डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाणी येतं, पण ती स्वतःला सावरते. अपूर्वाचा नवरा सुजित ऑफिसला जायला निघतो. सगळं नीट कर गं. माझी आई थोडी कडक आहे, पण मनाने चांगली आहे. अपूर्वा फक्त मान डोलावते. तिला वाटतं की सगळं जग सांगतं आई मनाने चांगली आहे. पण मग बायकोच्या मनाकडे कोण पाहतं का? असेच दिवस जातात. अपूर्वा कामात गुंतते, घर चालवते, सगळ्यांना वेळेवर जेवण देते, घर स्वच्छ ठेवते आणि सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवते. पण तरीही प्रत्येक वेळी तिला ऐकावं लागतं. हे नीट झालं नाही, तू अजूनही शिकली नाहीस, आमचं घर हे असं चालत नाही, अजूनही बरंच काही असतं. एके दिवशी ती कपडे वाळत घालत असताना आईचा फोन येतो. काय गं, तिकडं सर्व ठीक आहे ना? तू खुश आहेस ना? अपूर्वा काही क्षण गप्प राहते. मग म्हणते, हो आई, सगळं ठीक आहे. पण तिचा आवाज दडपलेला होता. आई लगेच ओळखते. बाळा, तू रडलीस का? अपूर्वा हसत म्हणते, नाही गं, डोळ्यात धूर गेला होता. असं बोलून फोन ठेवते. फोन ठेवताच ती गच्चीवर बसते आणि विचार करते की आई म्हणायची बायकोचं कर्तव्य म्हणजे संसार फुलवणं. पण माझ्या मनातील फुले एक एक करून कोमजतायत. त्याचं काय? त्या रात्री सुजित उशिरा घरी येतो. सुजित यायची ती वाट बघत बसलेली असते. जेवण गरम करायला ठेवलेलं असतं, पण तिचं मन मात्र थंड झालेलं असतं. आणि सुजितही काही बोलत नाही, फक्त मोबाईल पाहत बसतो. अपूर्वा हळू आवाजात विचारते, सुजित, मी काही चुकीचं करते का? तो चकित होतो. काय? नाही गं, पण का असं विचारलंस? ती बोलते, काही नाही, फक्त असंच. घरात सगळ्यांना बहुतेक मी आवडत नाही. तर तो म्हणतो, तू जरा जुळवून घे. माझ्या आईचा स्वभाव थोडा कठोर शिस्तप्रिय आहे, पण एक दिवस ती तुला नक्की समजून घेईल. अपूर्वा शांतपणे मनात म्हणते, मी त्यांचं मन जिंकू शकते कदाचित, पण माझं मन कोण जिंकेल? रात्री सगळे झोपलेले असतात. अपूर्वा गच्चीवर जाते. थंड वारा चेहऱ्यावर येतो आणि तिचे डोळे भरतात. ती आकाशाकडे बघते आणि हळू आवाजात म्हणते, देवा, तू सगळ्यांना कर्तव्य दिलंस, पण बायकोचं कर्तव्य इतकं कठीण का बनवलंस? की तिचं हसू, तिचं मन, तिचं आयुष्य, तिचे विचार सगळं दुसऱ्यांच्या हातात का दिलंस? पण तिचा आवाज रात्रीच्या शांततेत विरून जातो. पण त्या रात्री अपूर्वा ठरवते की आता फक्त सुजितची बायको राहणार नाही, तर ती स्वतःसाठी जगणारी स्त्री बनेल. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. घरात नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. सुजित ऑफिससाठी तयार होत होता. सासूबाई देवघरात पूजा करत होत्या, तर अपूर्वा स्वयंपाकघरात काम करण्यात व्यस्त होती. चपात्या, डबे, चहा, पोहे, दूध सगळं तिला एका वेळेत करायचं होतं. इतक्यात देवपूजा करून दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सासूबाई म्हणाल्या, अपूर्वा, माझ्या चहाचं कप विसरलंस का? अपूर्वा घाईघाईने म्हणाली, आई, होतंय, देत आहे. मग सासूबाईंचा आवाज थोडा कठोर झाला, हे रोजचं झालंय. माझ्या काळात इतकी ढिलाई चालली असती का? अपूर्वा काहीच बोलली नाही, फक्त मान खाली घालून चहा दिला. पण आतून तिचं मन पुन्हा हललं. सुजितला तिने गरम पोळी वाढली.
घे, अजून गरम आहे. पण तो मोबाईल पाहत म्हणाला, इथंच ठेव, मी खातो. अपूर्वाने नजरेतूनच विचारलं, कधी लक्ष देणार माझ्याकडे? त्या रात्री ती कपड्यांच्या घडी घालताना स्वतःशीच म्हणाली, मी रोज हे सगळं का करते? कोणासाठी? सगळ्यांसाठी मी बदलले, पण माझं जग अजूनही मला परकं का वाटते? तेव्हा अचानक तिला आईचा आवाज कानात ऐकू आला की, कर्तव्य करत असताना स्वतःला हरवू नकोस गं. अपूर्वाने आरशात स्वतःकडे पाहिलं. थकलेले डोळे, निस्तेज चेहरा, पण आत दडलेली शक्ती अजून जिवंत होती. दुसऱ्या दिवशी घरात छोटीशी पूजा होती. सासूबाईंनी ठरवलं की पूजेची तयारी सगळी अपूर्वाने करायची आहे. तेव्हा अपूर्वा देखील खुश झाली. पहिल्यांदा तिला जबाबदारी दिली होती. ती सकाळी लवकरच उठली, सगळी तयारी केली. फुले, देवघर, सजावट, प्रसाद तिने सगळं मनापासून केलं. पण पूजा संपल्यावर सासूबाई म्हणाल्या, देवघर पूजा मांडणी छान केलंस, पण प्रसादात साखर कमी पडली. अपूर्वा म्हणाली, हो आई, पुढच्या वेळी लक्ष देईन. सुजित जवळ उभा होता. तो म्हणाला, अरे वा अपूर्वा, छान केलंयस सगळं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर थोडं असमाधान वाटलं. त्यांना वाटलं की मुलगा बायकोच्या बाजूला झुकतोय. त्या रात्री सुजित आणि अपूर्वा बोलत बसलेले होते. आजचा दिवस छान गेला, सुजित म्हणाला. अपूर्वा हसली. हो, पण आईला माझं काम अजूनही आवडत नाही. आई आहे ना, तिला सवय लागेल. पण सुजित, ती सवय लागेपर्यंत मी स्वतःला विसरू नये. मग सुजित तिच्याकडे पाहत म्हणाला, तू थकलीस ना? हो, थकली आहे, पण थांबायचं नाही. कारण कर्तव्य आहे. कसलं कर्तव्य? बायकोचं. पण आता फक्त इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठीही. असंच काही दिवस गेले. अपूर्वा घरात सगळं व्यवस्थित करत होती. ती घर चालवू लागली होती, खर्च बघू लागली होती, सुजितला मदत करू लागली होती. सुजितच्या ऑफिसात तिच्या समजुतीबद्दल व सुजितच्या कामाबद्दल सगळे कौतुक करत असायचे. एके दिवशी सुजित ऑफिसहून आनंदाने आला. अपूर्वा, मला प्रमोशन मिळालं आहे. ती आनंदाने त्याच्याकडे धावली. वा, किती छान बातमी. आज मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक करते. आणि तिने प्रेमाने मिठी मारली. पण त्या क्षणी सासूबाई बाहेरून आल्या. हे काय, अजून स्वयंपाकच नाही झाला आहे का? आम्ही रोज वेळेवर जेवतो, तुला माहिती नाही का अजूनही? अपूर्वा म्हणाली, आई, आज थोडा उशीर झाला. सुजितला प्रमोशन मिळालं आहे ना, म्हणून. हो का? ते तर त्याच्या मेहनतीचं फळ आहे. तुझं काय त्यामध्ये योगदान? हे ऐकून अपूर्वा थबकली. सुजितलाही आईचं बोलणं फारसं काही आवडलं नाही. पण तो काही बोलला नाही. पण अपूर्वाला जाणवलं की माझ्या आनंदालाही परवानगी हवी का? त्या रात्री ती गप्प बसून देवघरासमोर बसली होती. समोर दिवा लुकलुकत होता. ती म्हणाली, देवा, मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. फक्त सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पण जर बायकोचं कर्तव्य फक्त सहन करणं असेल, तर मी किती दिवस असं निभावून घेऊ? शेवटी मलाही मन आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण ती लगेच उठली, पाणी पुसलं आणि स्वतःशीच म्हणाली, नाही, आता मी फक्त सहन करणार नाही. आता माझ्या पद्धतीने मी बदल नक्कीच घडवेन. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ठरवलं, घरात काही बदल करायचे असेल तर ते सगळं आधी वेळेवर करायचं. सुजितला ऑफिसमध्ये लंच देताना थोडं प्रेम दाखवायचं. सासूबाईंना जे हवं आहे ते नीट विचारून घ्यायचं. घरातील कामे जबाबदारी म्हणून नाही, तर प्रेमाने, आपुलकीने पूर्ण करायचीत. असा तिने आपला आता दिनक्रम चालू ठेवला. त्यानंतर हळूहळू घरात वातावरण बदलायला लागलं. सासूबाई कधीकधी तिच्याकडे हसून पाहायच्या, तर सुजित जास्त वेळ तिच्याशी बोलायला लागला होता. एक दिवस सुजित म्हणाला, अपूर्वा, तू खरंच सगळं बदलून टाकलं आहेस. आईही म्हणाली की तू घर फार छान सांभाळतेस. अपूर्वा शांत हसली आणि म्हणाली, सुजित, मी काही बदललेलं नाही. फक्त माझ्या कर्तव्याचा अर्थ बदलला आहे. कारण मला पूर्वी वाटायचं बायकोचं कर्तव्य म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं, सगळ्यांची कामे करणं. पण आता मला समजलं आहे की बायकोचं खरं कर्तव्य म्हणजे घरात प्रेम, जिव्हाळा टिकवणं, स्वतःचा सन्मान राखणं आणि कोणालाही दोष न देता आयुष्य फुलवणं, तक्रार न करता मार्ग शोधणं. सुजित तिच्याकडे बघत राहिला. अपूर्वा हसली. सुजित, मी बायको आहे, पण त्याही आधी एक मी माणूस आहे. त्या रात्री ती खिडकीतून आकाशाकडे बघत होती. आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर चमक होती. तिला आईचे शब्द पुन्हा आठवले. कर्तव्य निभावताना म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला शोधणं.
तिने हलकंसं डोकं खिडकीला टेकवलं आणि हळू आवाजात म्हणाली, आता मी बायको म्हणून नाही, एक स्त्री म्हणून जगणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचं वातावरण शांत होतं. घरात हलकी हलकी हालचाल सुरू झाली. अपूर्वा स्वयंपाकघरात काम करत होती. सुजित ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता, तर सासूबाई देवघरात होत्या. सगळं नेहमीसारखंच, पण अपूर्वाच्या मनात मात्र आज एक नवा विचार उगवत होता. तिला जाणवत होतं की मी किती दिवस सगळ्यांसाठी जगले, पण आता माझ्यातली अपूर्वा ही पुन्हा जिवंत व्हायची वेळ आली आहे. तिने हळुवारपणे चहाचा कप सासूबाईंसमोर ठेवला. आई, आज मी ठरवले की देवघरात आठवड्यातून एकदा तरी एकत्र पूजा करायची. आपण सगळे एकत्र बसू. त्यावर सासूबाई थोड्या आश्चर्याने म्हणाल्या, का गं, रोजच्या देवपूजेत काय कमी आहे? अपूर्वा शांतपणे म्हणाली, काही कमी नाही आई, पण देव फक्त पूजा मागत नाही, तो आपल्यात प्रेम भक्ती शोधतो. त्या क्षणी सासूबाई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांच्या नजरेत अपूर्वाबद्दलचा एक भाव दिसला. त्या दिवशी संध्याकाळी सुजित ऑफिसहून घरी आला तेव्हा अपूर्वा काहीतरी लिहित बसली होती. काय करतेस, तो विचारतो. अपूर्वा बोलते, थोडं मन मोकळं करत आहे. डायरी? हो, माझं मन आता शब्दात बोलू लागलं आहे. मग सुजित तिच्याकडून डायरी घेतो. पहिलं वाक्य वाचतो, बायकोचं कर्तव्य म्हणजे नवऱ्याला खुश ठेवणं नाही, तर एकत्र आयुष्य सन्मानाने सुंदर बनवणं आहे. ते वाचून तो काही क्षण गप्प राहतो. मग तिच्या नजरेत पाहून म्हणतो, अपूर्वा, तू खूप बदलली आहेस. असेच काही दिवस जातात. अपूर्वा आता खूप सकारात्मक वागत बोलत होती. घरात आता शांतता होती. सासूबाईंचा सूर थोडा मवाळ शांत झाला होता. त्या कधी कधी म्हणायच्या, अपूर्वा, आजचा स्वयंपाक अगदी छान झाला होता. मग अपूर्वा आतून आनंदाने उजळून निघायची. पण एक दिवस अचानक सगळं बदललं. सुजितच्या ऑफिसमधील काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि तो मानसिकदृष्ट्या खूप खचला. त्याचं बोलणं कमी झालं, चिडचिड, राग वाढला. तो रात्री उशिरा घरी यायचा, कधी काहीच न बोलता जेवायचा आणि गप्प बसायचा. त्यावेळेस अपूर्वा बोलण्याचा प्रयत्न करायची. सुजित, सांग ना, काय झाले? काही नाही, तो थंड आवाजात उत्तर द्यायचा. तू मला सांग, आपण दोघे मिळून सोडवू. सोडवायचं काय आहे, सगळं माझ्यावर आहे, असं तो बोलायचा. मग अपूर्वा शांत राहायची. तिला वाटायचं, ज्याच्यासाठी मी आयुष्य जगले तोच आता दूर जातोय का? एके रात्री सुजितने मोठ्या आवाजात सांगितलं, अपूर्वा, मला एकटं राहायचं आहे. तू काही बोलू नकोस आणि प्रश्न विचारू नकोस, मला त्रास देऊ नकोस. त्या शब्दांनी अपूर्वा बिथरली. सुजित, काय झालंय? मी काही चुकीचं बोलले का? नाही, पण मला माझ्या गोष्टीत तू नको आहेस. मला माझं बघू दे. माझ्या अडचणी मी सोडवायला समर्थ आहे. त्या क्षणी अपूर्वा शांत झाली. डोळ्यात पाणी आलं, मनाला जखम झाली. इतकं सगळं करूनही बायकोच्या कर्तव्यात मी कुठे कमी पडले, हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उपस्थित झाला. पण आजही उत्तर अनुत्तरितच होतं. तिने फक्त मागे वळून गप्पपणे आपल्या खोलीत गेली. त्या रात्री तिने डायरी उघडली आणि लिहिलं, बायकोचं कर्तव्य फक्त नवऱ्याच्या आनंदात सहभागी होणं नाही, तर त्याच्या दुःखातही शांतपणे उभं राहणं आहे. पण जर त्याचं दुःख माझ्या सन्मानाला चिरडू लागलं तर माझं कर्तव्य म्हणजे स्वतःला सावरणंच योग्य ठरेल. रात्रीचे 11:30 वाजले होते. अपूर्वाने भांडी धुतली, ओटा पुसला आणि देवघरात दिवा लावून बसली. मनात फार काही घोळत होतं. बाहेर सगळं शांत होतं, पण तिच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. माझं कर्तव्य काय खरंच इथं संपतं का? ती मनात म्हणाली. आईच्या घरी आईने नेहमी सांगितलं होतं, बायको म्हणजे फक्त नवऱ्याची सावली नाही, ती त्याचं जग असतं. पण आता तिला जाणवत होतं की ती सावली बनली आहे, पण प्रकाश कुणाचा आहे हेच उमगत नव्हतं. सुजित अजूनही बाहेर गच्चीवर बसलेला होता. मोबाईल हातात घेऊन काहीतरी स्क्रोल करत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि थोडं अपराधीपणा दिसत होता. पण अहंकाराने त्याचं मन बंदिस्त केलं होतं. दोघांच्या मनातून शांतता वाहत होती. त्या शांततेत शब्दांची गरज नव्हती, फक्त तुटलेल्या नात्याचा आवाज ऐकू येत होता. अपूर्वाला जाणवत होतं की नात्यात काहीतरी बदलले, काहीतरी सूक्ष्म पण फार खोल. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सुजितसाठी नाश्ता ठेवला आणि शांतपणे म्हणाली, मी माहेरी थोड्या दिवसांसाठी जाणार आहे. सुजित चकित झाला. कशासाठी? थोडं स्वतःला शोधायला. तो काही बोलला नाही. अपूर्वा सासूबाईंच्या पायावर हात ठेवते. आई, मी थोड्या दिवसात परत येईन. सासूबाई म्हणाल्या, काय झालं? काही रागावलीस का? ती म्हणाली, नाही आई, पण कधी कधी बायकोचं कर्तव्य म्हणजे घर सोडणं नव्हे, तर थोडा वेळ स्वतःशी जगणं असतं. माहेरात गेल्यावर आई तिला मिठी मारते. काय झालं गं?
अपूर्वा आईच्या कुशीत रडत म्हणते, आई, मी आयुष्यभर सगळ्यांचं कर्तव्य निभावलंच, पण स्वतःचं कर्तव्य कधी निभावलंच नाही. आईने तिचा चेहरा धरून म्हणाली, बाळा, बायकोचं खरं कर्तव्य म्हणजे स्वतःला जिवंत ठेवणं. संसारात घर टिकवायचं असतं, पण स्वतःला हरवून नव्हे. त्यानंतर काही दिवसांनी सुजित अपूर्वाच्या घरी आला, माहेरी. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. अपूर्वा, मी चुकीचा होतो. कामाचा राग मी तुझ्यावर काढला. तू माझी बायको नाही, तर माझी शक्ती आहेस. अपूर्वा म्हणाली, सुजित, आता तू मला शोधत आलास, पण मी स्वतःला शोधायला निघाले. आता मला कळते की संसारात प्रेमात समर्पण असावं, पण आत्मसन्मान गमावून नव्हे. सुजितने तिचं हात धरले. मला माफ कर, परत ये. मी समजून घेतो. अपूर्वा काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, पण आता एक परिपक्व तेजही होतं. ती म्हणाली, मी परत येईन, पण आता मी तुझी बायको म्हणून नाही, तुझी सहचरणी म्हणून येईन, जिथे दोघं एकमेकांचं कर्तव्य निभावतील, एकमेकांवर वर्चस्व नाही. मी बायको आहे, पण मी एक स्त्रीसुद्धा आहे. माझं कर्तव्य फक्त देणं नाही, तर प्रेम टिकवणं आहे, आणि ते प्रेम स्वतःपासून सुरू होतं. त्यानंतर काही दिवसांनी अपूर्वा परत सासरी आली, पण सुजितच्या मनात अजूनही अपराधीपणा होता. अपूर्वासोबत तो जे काही वागला होता त्याचा पश्चाताप होता. म्हणूनच तो अजूनही अपूर्वासोबत नजरेला नजर देऊन बोलू शकत नव्हता. अपूर्वा घरी आल्यावर घरात नव्या प्रकारे वातावरण होतं. हसू, एकमेकांना ऐकून समजून घेणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या भावना जपणं. सासूबाई देखील म्हणाल्या, अपूर्वा, मी तुला समजून घेत नव्हते, पण आज कळलं, तू घराचं हृदय आहेस. अपूर्वा म्हणाली, आई, घर फुलतं तेव्हाच जेव्हा सगळे आपले कर्तव्य प्रेमाने, आपुलकीने निभावतात. त्या रात्री ती गच्चीवर बसली होती. आकाशात चंद्र तेजाने झळकत होता. तिने डायरी उघडली आणि शेवटच्या पानावर लिहिलं, बायकोचं कर्तव्य म्हणजे फक्त पतीची सेवा नव्हे, तर त्याच्यासोबत स्वतःचं अस्तित्व जगणं आहे. ती घराचं सौंदर्य नाही, तर घराचा आधार असते. ती केवळ जबाबदारी नव्हे, तर तीच एक सुद्धा माणुसकी असते. तिने पेन ठेवला, आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, आता मला माझ्या कर्तव्याचा अर्थ उमगला आहे. बायको होणं म्हणजे हरवणं नाही, तर ते म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. अपूर्वाच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता, जणू ती आता स्वतःच्या अस्तित्वात दृढ झाली होती. संध्याकाळी सुजित घरी आला आणि अपूर्वाला म्हणाला, आज ऑफिसमध्ये मी काही विचार करत होतो की तू एवढं करतेस सगळ्यांसाठी, पण तुझ्यासाठी कोण काही करतं का? हां, कदाचित कोण करत नाही, पण माझं कर्तव्यच असं आहे ना. सुजित, बायको म्हणून, सून म्हणून, माणूस म्हणून कुणाचं तरी काहीतरी देणं असतंच. सुजितचा आवाज थरथरला. पण तुला असं योग्य वाटत नाही का की मी तुला एकटी सोडलं आहे सगळ्यांत? अपूर्वा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं, पण तिने लगेच पुसून टाकलं. हो सुजित, पण मी तुझी वाट पाहिली, कारण मला वाटत होतं की तू एक दिवस सगळं ओळखशील, मला समजून घेशील. हे ऐकून सुजितचं मन हेलावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजित उठला तेव्हा अपूर्वा देवघरात होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. सुजित तिच्या जवळ आला आणि शांतपणे म्हणाला, अपूर्वा, काल मी झोपू शकलो नाही. तू जे काही म्हणालीस त्याने मला फार विचार करायला लावलं. मी कधीच तुला तुझं होऊ दिलं नाही, फक्त माझी बायको म्हणून पाहिलं, माणूस म्हणून नाही. अपूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे लक्षात आले ना तुमच्या, तेच पुरेसं आहे. त्या क्षणी सुजितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, तू माझ्या आयुष्यात ताकद आहेस, पण मी तुला कमकुवत केलं. आता तू जशी आहेस, आत्मविश्वासाने, निर्धाराने तशीच राहा. तू तुझं कर्तव्य पूर्ण केलंस, आता माझी वेळ आली आहे. अपूर्वाच्या डोळ्यात शांतता होती. बायकोचं कर्तव्य म्हणजे नवऱ्याचे आयुष्य सुंदर करणं नाही, तर ते त्याला त्याच्या मनातील प्रेम दाखवणं आहे, ती म्हणाली. त्या दिवसानंतर घरात सगळं हळूहळू बदलू लागलं. सुजित आता ऑफिसवरून घरी आल्यावर अपूर्वासाठी वेळ काढू लागला. दोघे एकत्र काम करू लागले. संध्याकाळी एकत्र देवघरात बसून आरती करत असत. घर पुन्हा एकदा हसण्यात बहरलं होतं. अपूर्वाने तिचं कर्तव्य केलं होतं, पण त्याहून मोठं तिने एका माणसाला त्याच्या नात्याचं खरं मूल्य शिकवलं होतं. असेच काही महिने गेले. घरात आता पूर्वीसारखं ताण नव्हता. सुजित आणि अपूर्वा दोघेही आता परस्परांबरोबर अधिक जवळ आले होते. संवाद, समज आणि आदर हे तिन्ही त्यांच्या नात्यात रुजलं होतं. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही ना. काही वळणे असतात, जी माणसाचे अस्तित्वच बदलून टाकतात. त्या दिवशी सकाळी अपूर्वा सासूबाईंना औषधं द्यायला गेली तेव्हा त्यांची तब्येत अचानक बिघडली. तिने लगेच सुजितला बोलवलं.
सुजित आईची तब्येत ठीक वाटत नाही, काहीतरी बरोबर वाटत नाही. मग सुजितने आईला दवाखान्यात नेलं. तपासण्या झाल्या. 2 दिवसांनी रिपोर्ट आला तर सासूबाईंना मणक्यात गॅप असल्याचे सांगितले गेले. त्या क्षणी सुजितचं मन हळवं झालं. त्याने स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली. मी इतका व्यस्त होतो की आईकडे नीट लक्षच दिलं नाही. पण अपूर्वाने त्याचा हात धरला. सुजित, आता दोष देऊन काहीच उपयोग नाही. आपण आईला नीट ट्रीटमेंट देऊयात, तिची काळजी घेऊयात आणि प्रेम देऊयात. हेच आपलं कर्तव्य आहे. सुजित तिच्याकडे पाहत होता. त्या क्षणी त्याला जाणवलं की ही स्त्री फक्त माझी बायको नाही, माझं आधारस्थान आहे. त्या दिवसानंतर अपूर्वाने सासूबाईंचं जग बदलून टाकलं. औषधं, वेळेवर खाणं, व्यायाम आणि हळूवार प्रेम ती सगळं जपून करत होती. पण या सगळ्यात तिचं स्वतःचं आरोग्य मात्र ढासळू लागलं होतं. ती नेहमीप्रमाणे शांत असायची, पण तिच्या डोळ्याखाली थकव्याच्या काळ्या वर्तुळांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. एक दिवस सुजित ऑफिसला निघताना म्हणाला, अपूर्वा, आज लवकर येईन. तू थोडं विश्रांती घे बरं का. ती म्हणाली, हो घेईन. पण संध्याकाळी जेव्हा तो परत आला तेव्हा अपूर्वा सोफ्यावर शांत पडलेली होती. अपूर्वा, सुजितच्या आवाजात घबराट होती. तो घाबरत धावत तिच्याकडे गेला. ती शुद्धीवर होती, पण खूपच अशक्त दिसत होती. सुजित, काही नाही, थोडं चक्कर आली बस. नाही अपूर्वा, आता पुरे झालं. तू सगळ्यांची काळजी घेतेस, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतेस. सुजितच्या डोळ्यात अश्रू आले. आता माझं कर्तव्य तुला जपणं आहे. आणि त्या रात्री पहिल्यांदा सुजितने देवघरात बसून प्रार्थना केली. देवा, अपूर्वाला तू बळ दे, तिचं आरोग्य चांगलं राहू दे, कारण तिच्याशिवाय हे घर श्वास घेऊ शकत नाही. पुढच्या काही दिवसात अपूर्वाचं आरोग्य थोडं सुधारलं होतं. सुजित आता तिच्यासोबत घरकामात हातभार लावू लागला होता. सासूबाईंची औषधे तो वेळेवर देऊ लागला होता. अपूर्वाकडे बघून सासूबाई हसत म्हणाल्या, माझी मुलगीसुद्धा असती तरी एवढं प्रेम केलं नसतं जितकं तू केलं आहेस. हे ऐकून अपूर्वाच्या डोळ्यातून अश्रू आले. आई, मला तुम्ही माझी आईच वाटता. त्या क्षणी तिला वाटलं, हेच तर आहे खरं बायकोचं कर्तव्य. घरातील प्रत्येक नाती आपलीच म्हणून जपणं. खूप दिवसांनी एके दिवशी रविवारी संध्याकाळी अपूर्वा व सुजित बाहेर फिरायला गेले. सुजितने तिचा हात धरून म्हणाला, अपूर्वा, तू मला शिकवलंस की बायको म्हणजे फक्त जबाबदारी नाही, ती आत्म्याची ताकद असते. मी जेव्हा तुला गमावू लागलो होतो तेव्हा तू मला पुन्हा सापडलीस. आता माझं कर्तव्य फक्त तुझं हसणं आणि तुला जपणं आहे. अपूर्वाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुजित, मला काही नको आहे, फक्त असंच राहा. आपण दोघे सोबत समजूतदार, प्रेमळ आणि एकमेकांसाठी आहोत. खरं तर कर्तव्य आणि प्रेम यांचा संगम झाला होता. काही वर्षांनी जेव्हा अपूर्वाच्या वहीतील शब्द सुजित पुन्हा वाचत होता, बायकोचं खरं कर्तव्य म्हणजे संसार सांभाळणं नव्हे, तर त्यात प्रेम जिवंत ठेवणं. स्वतःला हरवून नव्हे, तर स्वतःला शोधून. अपूर्वाने तिचं कर्तव्य पूर्ण केलं होतं. तिने केवळ एक संसार टिकवला नव्हता, तर बायको या शब्दातील सगळ्यात सुंदर अर्थ जगला होता. ते म्हणजे त्याग, प्रेम आणि स्वतःचा सन्मान. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.